कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल बजरंगबली श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज शांति ब्रह्म भगवान बाबा परम पूज्य भीम सिंह महाराज परम पूज्य भक्तराज महाराज सब संतन की पुढे पुढे येऊन बसत जा. ब्रह्मा
बोधिसमुद्भवं कलिमलप्रध्वंसनं चार्यं श्रीमच्छम्भुकेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभीषणं सुखकरं श्रीजानकीजीवनं धन्यास्ते कृतिनं पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं प्रेमाम्बुपूरं शुभं श्रीमद्रामचरितमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसारपतङ्गघोरकिरणैः रञ्जन्ति नो मानवाः भक्ति भक्ति भगवन्त चतुर्नाम वपुये इनके पदवंदन के नासे आनंदकंद भगवान रामचंद्र प्रभूची कथा भगवत साक्षात्कारी असलेले श्री संत गोस्वामी तुलसीदासजी याचे अवध प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी भगवत साक्षात्कारासाठी ही कथा महाराज सांगतायत. परवा आपण बघितलं होतं की एक बार त्रेतायुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पाही. त्रेतायुगामध्ये भगवान महादेव अगस्ती मुनीकडे गेले, कारण भक्तांचा एवढा अधिकार आहे की परमात्मा त्यांच्या भेटीला जात असतात. दासो पाछे दौरे राम, दासो पाछे दौरे राम, सोवे खड़ा आपे मुकाम, सोवे खड़ा आपे मुकाम, प्रेम रसड़ी बांधी गले, प्रेम रसड़ी बांधी गले. दासोपाचे दौरे राम. जिथे भगवंताचे निशिम भक्त आहेत तिथे भगवान स्वतः जातात. शबरीकडे भगवान स्वतः गेले. सोवे खडा आपे मुकाम. भक्त जिकडे जातील तिकडे परमात्मा जातात. परमात्मा जर भक्त जर एखाद्या गावाला जाऊन झोपले तर भगवान उभे राहतात. सोवे खडा हा शब्द जो आहे तो भगवंतासाठी आहे. आपे मुक्काम म्हणजे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी ते झोपतात, हे उभे राहतात. असा हा संतांचा महिमा आहे. म्हणून या ठिकाणी भगवान महादेव स्वतः अगस्ती मुनीकडे येतात. अगस्ती मुनीकडून रामकथा श्रवण केलेली आहे आणि रामकथेच्या मोबदल्यात म्हणा, जे खरं परमार्थाचा ज्याला कळस म्हणतात ते म्हणजे प्रेम, ते भगवत प्रेम त्यांना दिलेलं आहे. नंतर पुन्हा सतीला घेऊन ते निघालेले आहेत, असं आपण वर्णन ऐकलेलं आहे. मुनिसन बिदा मागी त्रिपुरारी चले भवन संग दक्ष कुमारी. मग कैलासकडे ते पुन्हा निघालेले आहेत. पण त्याच वेळेला भगवंतानं या ठिकाणी अवतार घेतला होता. रघुवंशामध्ये भगवान रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला आणि त्या अवताराची जी काही लीला आहे ते कुठपर्यंत आली होती, तर रावणाला मनुष्याच्या हातानं मरण प्राप्त होणार म्हणून भगवंतानं मनुष्य शरीर धारण केलं. इकडे हा जो रावण आहे सीतेला आणण्याकरता त्या मारीचकडे गेलेला आहे. कपटी मारीच. मारीच हा रावणाचा कोण? मामा. पण मामा त्याला घाबरत होता. भाच्याला मामा घाबरत होता. रावणाचा नाना माहिती आहे कोण तुम्हाला? माल्यवंत. पण माल्यवंत पण त्याला घाबरत होता, कारण रावण होताच तसा. सगळे नाते गोते वगैरे सगळे त्याला घाबरत होते. तो फक्त बायकोला भीत होता. ते पुढे येणार आहे प्रकरण, म्हणून सांगतो बरं.
अजून सांगून ठेवतो किती बी दम असला माणसामध्ये, बाहेर त्यांची बडबड असते पण घरात आले की म्याऊ होतात. अशा प्रकारे हे जे मारीच आहे, त्या मारीचला सांगितलं तू कपटी मृग बन. त्याने ते कपटी मृगाचं रूप घेतलेलं आहे. लीन नीच मारीचे ही संगा, नीच म्हटलेलं त्या मारीच्याला पण, कारण मारीच्याला अगोदरच राम महिमा माहिती होता, राम महिमा माहिती होता. पण मारीच्यानं विचार केला की आता हे काम आपल्या स्वामींचं करायचं आहे, आपला भाचा आहे, पुन्हा तो क्रूर आहे, तो आपल्याला मारून टाकेल जर आपण त्याचं काम नाही केलं. म्हणून त्याला बरोबर घेतलं. करी छलू मूढ हरी बैदेही, प्रभू प्रभाव तसं बिदितन तेही. आणि त्या मूढ म्हणजे मूर्खानं अशा प्रकारचा छळ करून बैदेहीला हरण केलं. जसं रावणानं छळ करून बैदेहीला म्हणजे जानकीला नेलं, तसं भगवंतानं सुद्धा अशाशी तसंच केलं. जसं त्यानं छळ केला तसा प्रभू रामचंद्राने सुद्धा त्याचा छळच केला. कारण इथे बैदेही शब्द, बैदेही म्हणजे जिचं शरीर नाही, बैदेही या शब्दाचा अर्थ ती मायावी सीता तयार केली होती. भगवंतानं खरी सीता भगवंताकडेच होती, कारण सीतेचा आणि रामाचा कधीच संयोग आणि वियोग नाही, कधीच संयोग वियोग नाही आहे, ते एकच आहे, एकच आहे. म्हणून रावणानं कपट केलं, छळ केला, तर भगवंतांनी त्याच्या अगोदर छळ करून टाकला त्याचा. कारण त्या वैदेहीला त्या अगोदरच सांगितलं की आता तू विदेही म्हणजे तुझी फक्त छाया मात्र त्याच्याबरोबर जाणार आहे, छाया मात्र जाणार आहे. अशा प्रकारची ती लीला आहे. हरी वैदेही प्रभू प्रभाव तसं बिदितन तेही. पण भगवंताचा प्रभाव त्याला काही माहिती नव्हता, त्यानं ते छळ करून विदेहीला नेलं. मृगपती बंधू सहित हरी आहे, आश्रम देखी नयन जलछाये. आणि ज्यावेळेला त्या कपटी मारीच्याचा वध केला आणि त्या कपटी मारीच्यानं सुद्धा मरेपर्यंत त्याने कपटच केलं, मरेपर्यंत. आता मरायचं शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याचा स्वभाव त्याने बदलला नाही. शेवटच्या क्षणाला सुद्धा हा लक्ष्मण, हा सीते हे म्हणायची काय गरज होती. पण काही काही माणसाचा श्वास जात नाही तोपर्यंत त्याचे चालूच असते प्रकार. तरी पण त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने आरोळी दिली आणि मग इकडे यांना लक्ष्मणाला काही ते सीतामातेने राहू दिलं नाही. मग ते आले. आश्रमू देखी नयन जलछा, आश्रमू देखी नयन जलछाये म्हणजे आलं तर ते आश्रम खाली होता, रावणानं सीतेला नेलं तर नयन जलछाये म्हणजे भगवान रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कशाबद्दल अश्रू आले की सीतेला तिथून नेलेलं आहे म्हणून. आता वास्तविक जी काही लीला आहे ती अगोदर सगळी काही झालेली आहे, पण भगवान या ठिकाणी मनुष्यासारखी लीला करतात. या भूतलावर आल्यानंतर सामान्य माणसासारखी ते लीला करू लागले. बिकल नरयुव रघुराई, नरयुव म्हणजे सामान्य माणसाचे जसं पत्नीचा वियोग झाल्यानंतर तो जसा विरहामध्ये दुःख व्यक्त करत असतो, खोजत बिपिन फिरत दोऊ बहाई, अशा प्रकारे ते विकल झालेले आहेत आणि राणावनामध्ये फिरू लागलेले आहेत. इथे गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, कबहु जोग वियोग न जाके, देखा प्रगट विरह दुखता के. कधीच योगन वियोग कधीच नाही त्यांच्यामध्ये. कबहु जोग वियोग न जाके, पण देखा प्रगट विरह दुखता के. तरी परंतु भगवान नरलीला करू लागलेले मोठ्या मोठ्यानं, हे विदेही, हे जनकनंदिनी, अशा प्रकारे बोलू लागले. हे खग मृग हे खग मृग हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी. भगवान विलाप करू लागले. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी.
म्हणजे खगाला, मृगाला, पशुपक्षाला, लतेला, वेलीला वगैरे अशा प्रकारे विचार लागलेले भगवान. आईसे बोलत बोलता सवेची धावे म्हणे सीता, वृक्षाशी म्हणे माझी कांता, गुलमलता आलिंगी. भावार्थ रामायणामधली ओवी की वृक्षालाच म्हणू लागली ही माझी कांता आहे. कुठे एखाद्या वेलीलाच हे करायचं, हीच माझी पत्नी आहे, हीच जनकनंदिनी आहे. आणि डोळ्यात पाणी, डोळ्यात पाणी. आता काय ते भगवान, हो, सामान्य माणसंसुद्धा एवढा हे करणार नाही, विलाप करणार नाही, तितका विलाप भगवान करू लागले. अतिविचित्र रघुपती चरित, म्हणून इथं विचित्र शब्द घातलेला आहे. अतिविचित्र रघुपती चरित, जान ही परम सुजान, जे मती मंद विमोह बस, हृदय धरई कछुआन. फक्त परम सुजान म्हणजे खरे जे ज्ञानी भक्त आहेत तेच हे चरित्र जाणू शकते. बाकी सामान्य माणसं, मतिमंद जे लोक आहेत, जे मोहिष्ट आहेत, ते अशा प्रकारे हृदय धरई कछुआन. बायको गेली बाबा, नेली म्हणून रडू राहिले. कोणी असं होतं माणसाला, सामान्य माणसं. आता तुकोबारायची जी दरिद्री अवस्थेचं जे वर्णन केलं त्यावेळेला बरेच लोकांच्या पोटात तुटतं. तुकोबारायला अशाशी स्थिती होती, सामान्य त्यांच्यावर दुष्काळ पडला, अमुक झालं तमुक झालं. पण तुकोबारायचं म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तरफडू घ्या रे तुम्ही. ते तर म्हणू लागले तुम्ही का म्हणून तरफडायला लागले, आम्ही आनंदाचे लाडू खातो, तुम्ही पण खा. पण सामान्य दृष्टीनं जो मनुष्य बघत असतो त्याला सुदामांच्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांची दरिद्री दिसत असते. तुकोबारांच्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांची गरिबी दिसते. पण खऱ्या अर्थानं जे ज्ञानी लोक आहेत त्यांना माहिती आहेत की हे ब्रह्मानुभवी संत आहेत, यांना ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे. बाकीच्या सगळ्या विषयाचे सुख त्याच्यापुढे तुच्छ असतात, किरकोळ असतात. अरे जो मोले तो काय म्हणतात त्याला, पालखी चढे, हो, तो पूर्वील तुटके मोचडे, जो दैवयोगे पालखी चढे, तो पूर्वील तुटके मोचडे, आहेत की गेले कोणीकडे, हे स्मरे ना पुढे ऐसे झाले. नाथ महाराजांची खूप सुंदर ओवी आहे की एक राजा अचानक मरण पावला, तर त्या राजाच्या जागेवर कोणाला तरी राज्य दिल्याशिवाय, त्याला मुलगा नव्हता, कोणाला तरी त्या पदावर बसल्याशिवाय त्याचा अंत्यविधी करता येईना. मग ते पंच लोक जे होते, पण मंत्री वगैरे जे मंडळ होतं, त्यांनी म्हणले काय करावं आता. काही नाही, एका हत्तीच्या सोंडेमध्ये हार द्यायचा आणि तो हत्ती ज्याला घालेल त्याला आपण राजा करू, असं ठरलं. मग हत्ती निघाला. आता कोण असा माणूस आहे ज्याला वाटणार नाही आपल्या काळात हार पाडा, सगळे पुढं माना करूनच होते. पण हत्ती 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 सरच चालला होता आपला, काही कोणाच्याच गाळ्यात नाही. एक समोर एक भिकारीचा मुलगा होता, 25 वर्षाचा तरुण मुलगा होता, सुंदर होता. भिकारीचे मुलं सुंदरच राहतात, कारण ते हवा वगैरे सगळं याच्यात फिरत असतात, तंदुरुस्त असतात. बंगल्यात जे आहेत त्यांना जास्त बाहेर येता येत नाही, निसर्गात त्यांना साथ करता येत नाही. पण बहुतेक बरं का, काही काही असतील, पण बहुतेक किरकोळच असतात. पण तो एकदम सुंदर होता मुलगा, आणि त्याचं ते नेमकं भिक्षा मागितली होती त्याने. एक थोड्याशा ताटामध्ये आणली होती, त्याच्या चपला होत्या पायात, ते 2 रंगाच्या 2 होत्या, म्हणजे एका याची सुद्धा 2 जातीच्या 2 चपला होत्या, त्या तिथं ठेवल्या होत्या. काही त्याच्यातलं थोडे कपडेला ते तिथे ठेवले. आणि हत्तीनं हार कोणाच्या गळ्यात घातला, त्याच्या. आता त्याच्या गळ्यात घातल्याबरोबर आता राजा कोण झाला, तो स्वतः राजा झाला. मग त्याच्या नावाने जयजयकार सुरू झाला, महाराज की जय, महाराज की जय. लगेच त्याला मंगल स्नान घातलं सेवेकरांनी, भरजरीचा वेश, त्याला राजवेश दिला. त्याच्याकरता पालखी वगैरे, हत्ती वगैरे, पालखी अंबारीवर त्याला बसवलं, मिरवणूक काढली. आता मला सांगा, तो त्या अंबारीवर बसल्यानंतर तो असा म्हणाल का माझ्या चपला घ्यायच्या राहिल्या, माझं ते एक ताट होतं ते कुठं गेलं, असं कधी म्हणाल का तो? आणि म्हणला तर त्याला कोण राजा म्हणेल? तसं साधू संतांनी हे ब्रह्मानंद गाठलेला आहे. ब्रह्मानंदे लागली टाळी, ते कशाला संसारातले चिल्लर चालणार दुःखाकडे लक्ष येईल त्यांचं. पण सामान्य बुद्धीचे जे लोक असतात ते त्यांना ते दिसत असतं, सामान्य बुद्धीच्या लोकांना, कारण त्याची बुद्धी तिथपर्यंत असते.
भैया सध्याला तंगीत आहे, अमुक आहे, तमुक आहे बोलत राहतात संसाराच्या दृष्टीनं. इथं तेच सांगितलेलं आहे की जे मतिमंद बिमोह बस हृदय धरई कछु आन, ते हृदयामध्ये वेगळ्या तृतीनं त्याचा अर्थ काढतील की हे ते पत्नीच्या वियोगामध्ये रडतायत असं तसं. शंभू समयते रामई देखा उपजा हे अतिहर्ष विशेषा. भगवान महादेवाने त्यावेळेला ते पाहिलं. हे चालले होते, कैलासावर पोचले नाही, रस्त्यात होते आणि भगवान महादेवाने शंभू समयतेही रामय देखा. कोणत्या अवस्थेमध्ये बघितलं की भगवान रामचंद्र प्रभू रडत होते, ओक्साबोक्षी रडत होते. हे लक्ष्मणा कुठे असेल रे ती जानकी, अशा प्रकारे डोळ्यातून पाणी अमुक धमुक चाललं होतं. त्या अवस्थेमध्ये दर्शन त्यांना झालं. उपजा ही अतिहर्ष विशेष. पण भगवान महादेवांना ते बघून हसू आलं, आनंद झाला. का तर त्यांना माहिती आहे काय चाललेले आहेत, लीला चाललेल्या आहेत, लीला चाललेल्या आहेत. आणि शक्यतो अशा परिस्थितीमध्ये भेटायला जायला पाहिजे. लांबून दर्शन जमून एखादा जर कोण दुःखी असेल तर खरं कसं आहे, कोणी जर रडत असलं तर आपलं काम काय आहे, त्याला सांत्वन करायला पाहिजे, नको रडू रे बाबा, अशा प्रकारे म्हणायला पाहिजे ना, भेटायला जायला पाहिजे. पण भगवान महादेवाने काही भेट घेतली नाही, लांबूनच दर्शन केलं. हे शोभून दिसतं का सांगा बरं? शोभूनच दिसतं, कारण त्यांना माहिती आहे हे जे चाललेलं आहे हे नरलीला आहे. आणि दुसरी गोष्ट, रावण हा महादेवाचा भक्त होता आणि रावणाने एक कार्यक्रम केला होता. मग जर मी तिथं गेलो त्यांचे म्हणलं तुमचे भक्त पहा, हे असे तुमचे भक्त बम भोले गांजे का बोल काय म्हणतात. मग कदाचित तसं बी काही असेल, नको नको भेटणं नको, आपलं दर्शन घेऊन टाकू, असंही काही असेल. तरी इथे त्यांना दर्शन घेतलं त्यांनी. उपजा हे अतिहर्ष विशेष भरी लोचन छबी सिंधू निहारी कुसमय जानीन किन चिन्हारी. तो समय त्यांना योग्य वाटला नाही भगवान महादेवांना भेटण्याचा. कदाचित तिथे गेल्यानंतर थोडंसं बिंग उघडं पडलं असतं, असंही आहे. भगवान लीला करतायत, पण ती छबी होती ती त्यांना खूप आवडली. आता भगवंताचं काय महाराज, प्रत्येक लीलेमध्ये भगवंताचा आनंदच आहे, भगवत दर्शनाचं. परमात्मा ती लीला करतायत. तर सती बरोबर आहे आणि भगवान महादेव म्हणतात जय सच्चिदानंद जग पावन असं काही चलेऊ मनोजन सावन. या ठिकाणी भगवंताच्या नामाचा त्यांनी जय जयकार केला. कोणी? भगवान महादेवाने. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, हे जगाला पवित्र करणारे परमात्मन तुमचा जय जयकार असो. असं भगवान महादेवाने त्यांच्याकडे बघून हात जोडले, जय जयकार केला. आणि असं काही चलेऊ म्हणजे आता तिथं जाऊन भेटणं नको, चला आता आपल्याला पुढे कैलासला जायचं ना. तर रस्त्यात हे दर्शन झालं, कैलास अजून लांब होता आणि मध्ये दर्शन झालं आणि ते असं करून निघाले. पण आता काय होतं, त्या दर्शनानं भगवान महादेव एवढे प्रसन्न झाले होते की त्यांच्या राहून राहून अंगावर रोमांच उभे राहिले, शहारे येत होते, डोळ्यातलं पाणी प्रेमाशु गळत होतं. राहून राहून ते दर्शन त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं. चले जात शिव सती समेता पुनी पुनी पुलकत कृपा निकेता. सतीबरोबर निघाले पण पुन्हा पुन्हा ते पुलकित होतं. पुलकित होणं म्हणजे अंगावर रोमांच निर्माण होणं, एकदम प्रेमाशु डोळे डबडबून येणं. आणि त्या दर्शनानं झालेला जो आनंद आहे हा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आतलं जे प्रेम आहे ते काही झाकून ठेवता येईना, अशी त्यांची स्थिती झाली भगवान महादेवाची. आणि ते सती बघू लागले. सती सो दसा शंभू के देखी उर उपजा संदेहू विशेषी. सतीनं भगवान महादेवाची अवस्था बघितली, सतीला संशय निर्माण झाला. कारण हे सगळं जालिम औषध कशावरचं आहे? संशयावरचं, मोहावरचं. हे सगळं जालिम औषध आहे. इथं म्हणतायत की उर उपजा संदेह विशेषी. सतीच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. शंकरू जगत बंद्य जगदीसा सुरनर मुनी सब नावत शीसा. भगवान महादेव कसे आहेत ते? तर जगत बंद्य आहेत, जगाचे ईश आहेत, जगाचे देव आहेत. पूर्ण जगतानं ज्यांना वंदन करावं किंवा पूर्ण जग हे भगवान महादेवाला वंदन करतं. तुम्ही आम्ही सगळेजण महादेवाची भक्ती करतो की नाही? बोल. सगळेजण आपण महादेवाचं वंदन करणार. आणि पुन्हा योगायोगानं श्रावण महिना,
श्रावण महिना असल्यामुळे तर आता किती भगवान महादेवाला आपण भक्ती करतो, खूप भक्ती आहे. सगळं जग भगवान महादेवाचं वंदन करणारे सुर नर मुनी सब नाव तसीसा. सुर म्हणजे देव, सुर नर मोठे मोठे अधिकार संपन्न असलेले मनुष्य, नर संपूर्ण नर आणि मुनी ऋषीमुनी तपस्वी सगळे त्यांना वंदन करतात. या असं भगवान ते आहेत असं ते सती माता म्हणते की सुर नर मुनी सब नावत शीसा तीन नृप सुतई कीन परनामा कही सच्चिदानंद परधामा. आणि त्यांनी त्या राजाच्या मुलाला, नृपसुत म्हणजे दशरथ राजाच्या मुलाला प्रणाम केला. म्हणजे यांनी नमस्कार करावा, संपूर्ण जग यांच्या नमस्कार करतं, यांच्या पाया पडतं. आणि यांनी एका राजाच्या मुलाच्या पाया पडावं. आणि पुन्हा काय म्हणतायत की कही सच्चिदानंद प्रधान. पुन्हा त्या राजाच्या मुलाला बघून ते म्हणतात की सच्चिदानंद भगवान की जय. मग आता संशय निर्माण झाला. भये मगन छबी तासु बिलो की आजव प्रीत उर रहती न रोग. आणि त्याच्यानंतर बराच प्रवास झाला आणि त्यांचा, तरी पण त्यांच्या त्या चेहऱ्यावरचा भाव कमी होईना. भगवान महादेव म्हणजे नमस्कार करूनही बराच वेळ झाला, जय जयकार करूनही बराच वेळ झाला, पण अजून त्यांच्या डोक्यातलं निघालं नाही ते. अजूनही त्यांच्या डोक्यात तेच आहे. काय भानगडे, एवढं ते प्रेम निर्माण झालं. आणि पाहायला गेलं तर एक राजाचा मुलगा होता. या ठिकाणी शंका निर्माण झाली. ब्रह्मजो व्यापक बैरजनज अकल आणि हा भेद रामा अकल आणि हा भेद सो की देह धरी होई नर जाहि न जानत भेद सियावर रामचंद्र. जय सिया राम जय शंका अशी निर्माण झाली. ब्रह्मजो व्यापक बिरज आज, हे सर्व व्यापक असलेलं ब्रह्म आहे. पुन्हा माया रहित अजन्म, अजम म्हणजे ज्याला जन्म नाही, जे अगोचर आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्या दृष्टीगोचर होणार नाही. इच्छा रहित, भेद रहित, हो, आणि ज्याला वेद पण जाणू शकणार नाही. आणि अभेद सो की देहधरी होई नर जाही न जानत भेद. ज्याला वेद पण पूर्णपणे ज्याचं वर्णन करू शकत नाही, वेद जाणू गेला पुढे मौनावाला, असा जो परमात्मा आहे तो या ठिकाणी देह धारण कसा करील, अशी एक शंका निर्माण झाली. विष्णू जो सुरहित नरतनुधारी सौ सर्वज्ञ जथा त्रिपुरारी. जर विष्णू परमात्म्यानं या ठिकाणी देह धारण केलं देवादिकांच्या हितासाठी, तर ते सुद्धा भगवान महादेवा इतके सर्वज्ञ आहेत. विष्णू परमात्म्यानं जर देह धारण केला म्हणावं तर, कारण शंकेमध्ये असे विचार येत असतात की विष्णू जो सुरहित नरतनुधारी, देवादिकांच्या हिताकरता विष्णू परमात्म्यानं नरशरीर घेतलं असं म्हणावं, तर सोयी सर्वज्ञ जथा त्रिपुरारी. ते सुद्धा त्रिपुरारीसारखे सर्वज्ञ आहेत विष्णू परमात्मा. खोजई सो की आज्ञ वनारी ज्ञानधाम श्रीपती असुरारी. ते असं अज्ञानी लोकांसारख्या एका स्त्रीच्या वियोगामध्ये असं रडतील का, पळतील का, सांगा बरं. कारण ते ज्ञानधाम आहेत, म्हणजे ते ज्ञानाचे भंडार आहेत, लक्ष्मीपती आहे, असुरांचे शत्रू आहेत, असे ते करू शकत नाही. अशा प्रकारची ही शंका आहे. शंभुगिरा पुनि मृषान होई शिव सर्वज्ञ जान सब कोई. शंभुगिरा पुनि मृषान होई. भगवान महादेवाच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत ते खोटे असू शकत नाही. म्हणजे बघा, आता इकडचं बी एक पारडं पक्क वाटतं, इकडचं शंका काही मनातली निघालता येत नाही. व भगवान महादेव असं कसं काय नमस्कार करू शकतात, आणि ते सच्चिदानंद भगवान की जय म्हणतात, त्यांची पण वाणी आपल्याला खोटी म्हणता येणार नाही. शिव सर्वज्ञ जान सब कोई. भगवान महादेव सर्वज्ञ आहेत, ते सगळं जाणणारे आहेत. काय करावं असं संशय मन भय वापारा होईन हृदय प्रबोध अपारा. असा संशय अंतःकरणामध्ये निर्माण झाला.
आणि काही केला तो संशय काही मनातून निघायला तयार नाही. अनेक प्रकारचे विचार त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागले की हे खरं का ते खरं. यांनाही खोटं म्हणता येत नाही आणि ही गोष्ट काही पटायला तयार नाही की एक नारीच्या वियोगामध्ये अशा प्रकारचे ते रडतायत. कोणालाही म्हणतात की हा सीते हा सीते. हा काय प्रकार आहे. यद्यपि प्रकटन कहेऊ भवानी हर अंतर्जामी सब जानी. जरी त्या ठिकाणी प्रगट रीतीनं भगवान महादेवाला त्यांनी काही प्रश्न विचारला नाही की माझ्या मनामध्ये असा संशय निर्माण झालेला आहे, पण जसं भगवान महादेवाच्या चेहऱ्याकडे बघून कोणी ओळखलं, सतीनं ओळखलं की यांच्या मनात काय काय म्हणून. हे जसं ओळखलं तसं भगवान महादेवाने सुद्धा सतीच्या चेहऱ्याकडे बघून आतलं ओळखलं. अंदर की मै जानी. अशा प्रकारे यालाच खऱ्या अर्थानं पती पत्नी म्हणतात की एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना काय पाहिजे हे ओळखलं पाहिजे. सध्या काय लागते त्यांना हे ओळखता आलं पाहिजे. किंवा आपल्या पत्नीची काय अपेक्षा आहे हे नुसतं चेहऱ्याकडे बघून ओळखता आलं पाहिजे. इथे सांगतायत की यद्यपि प्रकटन कहेऊ भवानी हर अंतर्जामी सब जानी. भगवान महादेवानं ते जाणलं आणि भगवान महादेव म्हणतायत सुनहि सती तव नारी स्वभाव संशय आसन धरिया उरकाऊ. सुनहि सती तव नारी स्वभाव. ती सती तुझा हा स्त्री स्वभाव आहे असं भगवान महादेव म्हणतात. मनात संशय घेऊ नको. संशय आसन धरी उरकाऊ म्हणजे याचा अर्थ स्त्रियामध्ये असा संशय घेण्याची काय असायला पाहिजे, त्यांचा स्वभाव असला पाहिजे की त्यांना संशय येतो. विशेष करून पतीवर जास्त संशय येतो. पती फोनवर बोलायला लागले तर हळूहळू बोलत होतो. कोणाच संग बोल राहील, कोणा संग बोल राहील. तेव्हा म्हणला बहिणी संग. म्हणलं मग एवढ्या हळूहळू कसं. म्हणजे तो ह्या बहिणी संग. आता काय म्हणणार, काय बोलणार सांगा तुम्ही. म्हणजे संशय भलतंय बेकार. कशाचे संशय घे अशा प्रकारची स्थिती. स्त्रीचा हा स्वभाव आहे. स्त्रीच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. तर पुढे लंकाकांडामध्ये जो 15व्या क्रमांकाचा दोहा आहे त्याच्या खाली चोपाईच आहे की मंदोदरी जी आहे ना ती मंदोदरी रावणाला समजावते. पण तो स्त्रीचा स्वभाव आहे. तर रावणानं ते सांगितलं हे स्त्रियाच्या ठिकाणी 8 गुण असतात. तशी ती हुशार पण जास्त आहे. म्हणजे माणसापेक्षा 4 पटीनं स्त्रियाची बुद्धी कशी असते, भारी असते. क्वालिटी भारी आहे. बुद्धिस्तासाम चतुर्गुणा. हो. स्त्रीनाम द्विगुण आहारो. स्त्री ही पुरुषापेक्षा दुपटीनं खाऊ शकते. फक्त असं गप्पा खात नाही ती. अशी चतकोर चतकोर घेऊन कधी वरणात बुडवील, कधी चटणी घेईल, कधी ठेचा लावील, कधी लोणचं लावील आणि पुन्हा खाताना म्हणेल काय झालं काय आज धकानाच. असं बी बोलत जेवता जेवता. ते कम बोलाल कोणाची नजर लागू नये म्हणून. असं बोलता बोलता टोपलं खतम. म्हणजे ती खाऊ शकते असं कोणाचं मत आहे, चाणक्याचं मत आहे. बुद्धिस्त आसाम चतुर्गुणा. ती फार बुद्धिमान असते. पती पत्नी मोटरसायकलवर चालले, त्या ट्रॅफिक पोलिसने पकड, लायसन दाखव. त्याचे ते कामच आहे. लायसन दाखव, दोन्हीकडे प्लेट आहे का, इकडून तिकडून, हो मागून पुढून दोन्हीकडून असे प्लेट आहे का, अमुक धमुक चौकशी सुरू केली. ह्यो घाबरला. पण स्त्री बायको बरोबर होती. म्हणले भाऊ, त्या पोलिसांना, भाऊ ती आमची गाडी नाही आहे, ते आम्हाला साहेबांनी दिलेली. ते काय म्हणले, इकडचे तिकडचे कागदपत्र वगैरे हे न्यायचं काम करते, यांना माहीतच नाही त्याचं काय. तुम्ही कधी आम्ही तुम्हाला फोन लावून देतो, तुम्ही साहेब वगैरे बोला. हे नाही जा रे जा रे.
नाही नाही, असं बी काम आहे आमच्या गाडीमध्ये 100 रुपयाचे पेट्रोल टाकायचं होतं, आमच्याकडे काही पैसे नाही, काही नाही, तुम्ही लावाच फोन, हो माहेकून घे, पण तू जाय आता, तू जाय. तर याला काय म्हणतात, बुद्धिस्त आसाम चतुर्गुणा. हा, तशा त्यांच्या बुद्धी जास्त आहे. पण 8 प्रकारचे अवगुण सुद्धा आहे. साहस, अनृत, चपलता, माया, भय, अविवेक, असौच, अदाया, हे 8 अवगुण पण आहे. साहस म्हणजे धाडस. हो, धाडस. त्यांच्यामध्ये खूप धाडस असतं. त्याच्यामुळे ते नवऱ्याला काय बोलतील त्याचं काही नियमच नाही. मला सांगा, रावणाला कोणाला बोलायची हिंमत होती का? रावण किती शक्तिमान होता. सगळे देवादी, त्याचे भाऊ वगैरे सगळे परिवार त्याला घाबरत होते. कुंभकर्णासारखा त्याला घाबरत होता. पण मंदोदरीने त्याला तासडून काढले. नाही तर पालंकाकांड. तिचं लई धाडस. ती त्या रावणाला म्हणली, तुमचं वय झालं पण तुम्हाला सोय नाही आल्या. आपले लेकरं, पोरं सोरं त्यांचे लग्न झाले, सुना आल्यात, आणि तुम्ही दुसऱ्याच्या बायका पळून राहिले, काही लाज? ही कोण म्हणली? तुम्ही म्हणताल, तुम्ही म्हणाल नाही, याच्यात वाचून पहा, तुम्हाला काही शोभतं का म्हणले? आणि तुम्हाला काही तोटा गेला काय? आता माणसानं म्हातारं झालं ना म्हणजे गपचूप आपलं इथून निघून कुठंतरी राम राम म्हणायचं. म्हणजे कुठंतरी जायचं, राहिलेलं आयुष्य घालायचं. तुम्हाला ह्या वयात सुचलं काय म्हणले आज? आणि तुम्हाला काय बायकाला तोटा गेला का म्हणून तिकडंच गेले होते तरफडायला. कोण म्हणे? मंदोदरी म्हणे. पण रावण असं गप ऐकत होता. एवढा बलाढ्य मनुष्य, पण तो पण आता गाटा गिळीत होता. आपली काय पिशा, खूप बोललेली ती. आता एवढं सगळं कसं सांगू? पण रावणाची अशी झांज उतरून टाकली, अशी झांज उतरून टाकली रावणाने. मग त्याला धाडस म्हणतात. धाडस, अशा प्रकारचं ते धाडस आहे. साहस, अनृत म्हणजे खोटं बोलणं. कोणताही हिशोब नवऱ्याला खरा द्यायचाच नाही. इथं नाही तशा, पण एक सांगतो मी. ते मागं कोरोना काळामध्ये नवऱ्याने सांगितलं होतं, अरे मला जर तंगी आहे, थोडी पैसे देते का? ती म्हणली, विष खायला पैसे नाही, माझ्याकडे पैसे मागू राहिले, माझ्याकडे विष खायला पैसे. आणि त्या दिवशीच रात्री पंतप्रधानांनी घोषणा केली की कल से 500 की नोट, 500 और 1000 की नोट बंद हो जाएगी. आणि तिनं ऐकलं बघ ती बातमी. दुसऱ्या दिवशी एवढे पैसे निघाले, अख्ख्या जगाला विष पुरल. हो, तर हे अनृत म्हणजे खोटं बोलणं हा एक त्यांच्या ठिकाणी स्वभाव असतो. कधी कधी इकडचे पैसे घालायचे आणि तिकडची वस्तू सांगायची. इथं नसेल कोणी, बरं तुमच्याबद्दल कोणाबद्दल बोलत नाही, पण तिकून आलं दाखवायचं पैसे इकडचे. अशा प्रकारचा हा प्रोग्राम त्यांचा चालू असतो. आणि जे आहे ते खरं आहे, पण हुशार मात्र चौपटीने. तेवढं राहून देऊ आपण ध्रुपद. हो, तेवढं ध्रुपद राहू. तर अशा प्रकारचे साहस, अनृत, चपलता त्यांच्या ठिकाणी असते. चपलता म्हणजे जशी ही मंदोदरी आहे, घडीत रागवत होती, कडी त्यांचे पाय पण धरायचे. तुम्हाला पाय पडून सांगते, तुम्ही तिकडे नादी नका, तिकडे जाऊ नका. कधी अशी बोल होती, कधी एकदमच भस्कन म्हणायची, ते आमचं कोको पुसलं, असं काही पण म्हणायचे. तुम्ही जर त्या रामाच्या नादी लागले ना तर आमचा खेळच खतम होऊन जाईल. तुम्ही नादीच लागू नका, असं घडी मन बदलणं. त्यांच्या ठिकाणी चपलता असते. म्हणून तर त्या एवढ्या साड्या बघतात. गेल्या 1-2 साड्या टाकून तर कधीच त्यांचं समाधान होणार नाही. म्हणून हे देण्या घेण्याचा जो विषय ना, आता माणसाने जवळजवळ पैसे दिलेले बरे, हे साड्या बेड्या द्यायचे नाही. कोणी तुम्ही कशी द्या, त्यांना पसंत पडतच नाही. कशी द्या, काय बाबा डिझाईन बरोबर नाही, कपडा तसा आहे, अमुकच तसा आहे. तर अशा प्रकारची ही चंचलता त्यांच्या ठिकाणी, मन चंचलता असते. साहस, अनृत, चपलता, माया, भय, भीती वाटणं. छोट्या अंधाराची भीती वाटणं. घरातल्या घरातसुद्धा लाईन गेली तर पलीकडच्या खोलीत जायला भिणं. नाही बाबा मला भेव वाटतं. काय तिथं? मला भेव वाटतं असं म्हणे. कोणी काही नाही तिकडं, कोणी तिकडं.
हो, मला तर अशी एक बाईच दिसली भाऊ, मी तिकडे गेलते ना, बाईच दिसली, मला लगे जीवच घाबरू राहिला. नवऱ्याला सांगू लागला, तो मला काही नाही, आरसा येते तर तूच दिसली त्याच्यात, तिला पाहून घाबरू राहिली. असं घाबरायचं, पालीला घाबरायचं, पालीला घाबरायचं, त्या झुरळाला घाबरायचं, झुरळालासुद्धा घाबरून जायचं. ते एकदा माणूस त्या झुरळाला मारायला ना, झुरळाला वाणी फुटली, तो म्हणला मला मारू नको, काय तो बायको तुला भेट नाही, मला भेट राहून दे मला जिवंत. तर अशा प्रकारे हे सगळं हो, भीती, भय, हो, अविवेक म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विचार वगैरे ते जास्त करत नाही, असं भडभड बोलून टाकतात. म्हणजे आपल्या घराची काही कचरा उरायला याचंसुद्धा त्यांना ज्ञान असतं. हो, काही पण सांगून द्यायचं. नुसतं शेतात गेली तर टरबूज इकडे तिकडे पाहतो म्हणे, या टरबूजा म्हणजे महानवरा आहे बा, गब्बूची गब्बू, आता असं कुठे बोलत असते का? म्हणजे घरातल्या लोकांचा सुद्धा कचरा करून टाकते. कोणाचं असे हे ठेवणार नाही, ते ठेवणार नाही, अशा प्रकारे ते बोलतात. पण सगळ्या नाही तशा, तुम्ही तर नाहीच बुवा. आता काय सांगायचं आता, हे लगे मी तुम्हाला लगे ठामपणे सांगतो. अविवेक, हो, असौच आदाया, असे 8 प्रकार आहे त्याच्यामध्ये. असौच म्हणजे शुद्धतेच्या बाबतीमध्ये फारसं ते हे करत नाही जास्त. आपण म्हणतो ना लई स्वयंपाक करताना काही झालं तर गचकन हात चांगलं, तसं कधी करतील याचा काही नियम नाही. कधी कसं बी. आमची आजी होती एक चुलत आजी, तिला एक खोड होती, अशी स्वयंपाक करायला लागल्यानं थोडं कुठं काही लागलं असं पाण्यात हात घालायची, कढईत हात घालायची, धुवायची अशी. हां, तर एक लेकरू तिथं त्यांनी सुसू केली, त्याच्यातच धुतलं एकदा. म्हणजे असौचा, असा शुद्धता नाही, काही नाही. आमच्या कामावर एक गडी होता ना, तर त्याची बायको, तिची एक मुलगी, तिनं जर शी केली तर ती धुतच नसली, आणि धुवायला पाहिजे ना. तर आमच्या आजीला वाईट वाटायचं. आजी म्हणायचे, अरे तू तिथं धुत नाही, काही नाही. नाही म्हणले, तिथं भरतच नाही. काय बोलणे काय, ते असे आल्लार जाती म्हणे, काही बोलायचं आपलं. तर असं ते हसलं. तर हे झालेल्या घटना आहेत, ह्या झालेल्या घटना आहेत. असौच आदाया, जाऊ द्या आता तो विषय. तर इथं जे सांगितलं की सुनई सती तव नारी सुभावू, याच्याकरता आपण बोललो. भगवान महादेव म्हणतात की हा स्त्रियांच्या ठिकाणचा स्वभाव आहे. संशय आसन करिय धैर्य उरकावू. आता मनामध्ये तू काही संशय घेऊ नको बाबा, तुझा तो स्त्री स्वभाव आहे, पण तसं नाही आहे. हो, जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगति जासु मई मुनि सुनाई. जासु कथा कुंभज ऋषि गाई. अरे बाबा सती, ज्याची कथा आपण कुंभज ऋषी अगस्ती मुनीकडे ऐकली, आणि ती कथा ऐकल्यानंतर मी भक्तिप्रेम त्यांना दिलं, हे तर तू तिथं होतीच ना, आपण दोघं बरोबरच गेलो होतो ना. खरंच सांग. जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगती जासुमय मुनी सुनाई, सोई मम इष्ट देव रघुबीरा, शेवत जाई सदा मुनिधीरा. तेच माझे इष्टदेव भगवान रघुवीर आहेत, रामचंद्र प्रभू आहेत. ज्या शेवत जाई सदा मुनिधीरा, ज्यांना मुनी, ज्ञानी मुनी ज्यांचं सेवा करतात. इंद्रचंद्र महेंद्र या तेची पूजिती, महासिद्ध मुनी या तेची स्तविती, श्रुती शास्त्रे तेही या तेची स्तवित, श्रुती शास्त्रे या तेची, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांग. या ठिकाणी हे सगळे त्यांची पूजा करतात. सेवत जाई सदा मुनी धीरा, तेच माझे इष्टदेव आहे. तू मनात काही संशय घेऊ नको. तुझा स्त्री स्वभाव आहे, तू थोडा बाजूला ठेव. मुनी धीर जोगी सिद्ध
संतत बिमल मन जेहि धावहि, कही नेति निगम पुराण आगम, जासु कीरति गावहि। सोई राम व्यापकु ब्रह्म भुवन, निकाय पति माया धनी। अवतरेहु आपने भगत हित, निज तंत्र नित नघुकुल मणि। मुनी धीर योगी सिद्ध संतत, ज्ञानी मुनी योगी सिद्ध असलेले पुरुष संतत बिमल मन जेहि गावहि। असे हे सगळेजण या भगवान रामचंद्र प्रभूचं विमल चरित्र जे गातात ध्यातात, ते सगळेजण त्याचं ध्यान करतात. कोण कोण ध्यान करतात? ज्ञानी मुनी योगी सिद्ध, कही नेति निगम पुराण आगम, जासु कीर्ती गावहि. पुराण वेद शास्त्र हे सगळेजण भगवंताची कीर्ती गातात. ते सुद्धा नेती नेती म्हणतात. श्रुती म्हणती नेती नेती. नेती नेती म्हणजे ते सुद्धा भगवंताचं यथार्थ पूर्ण वर्णन करू शकत नाही. ते फक्त तुम्हाला बोटानं दाखवतायत. ते सुद्धा स्थिर झालेले, त्यांची सुद्धा वाणी कुंठित झालेली आहे. सोई राम व्यापकु ब्रह्म भुवन, निकायपती मायाधनी. तेच माझे इष्टदेव राम जे व्यापक आहेत, पूर्ण ब्रह्मांडाचे पती आहेत, मायापती आहेत, असे माझे इष्टदेव भगवान राम. अवतरेहु आपने भगत हित, निज तंत्र नित रघुकुल मणी. ते त्यांच्या स्वेच्छेने दुष्टांचं पारिपत्य करण्याकरता, साधू संतांचं रक्षण करण्याकरता या ठिकाणी ते मनुष्य रूपानं अवताराला आलेले. ह्या माझ्या गोष्टीवर भरोसा ठेव. कोण म्हणू लागले सर? भगवान महाराज. सती मी तुला सांगतो ते खोटं नाही बरं. लागन उर उपदेशु जदपि कहु शिव बार बहु, बोले बिहसी महेशु हरि माया बलु जान जिय. लागन उपदेश, लागन उर उपदेश, तरी एवढं सांगू नये. भगवान महादेवाने सांगितलं तरी त्या ठिकाणी तिच्या मनात ती काही गोष्ट पटायला तयार नाही. म्हणून जास्त समजावण्याच्या भानगडीत नाही पडायला पाहिजे. बायकोची जर मनात एकदम आली नाही एखादी गोष्ट, तर त्यांचा एक जिद्दी स्वभाव असतो. इथल्या नाही बरं, एवढं लक्षात राहतं. ते ऐकतच नाही कधी. त्यांच्या मनातली जी गोष्ट भरलेली तीच ती त्या ठिकाणी करून राहतात. म्हणून समजावण्याच्या जास्त भानगडीत पडून करून आपले बापदादे समजता समजता शहीद झाले. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बान. ते शहीद झालेले म्हणून त्यांना जास्त नाही. एकदा त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट जोपर्यंत ते होऊन काढतील तरच ते निघालं. असं माणसाला समजावून काही फायदा होत नाही. गांधारीसारख्याला सुद्धा धृतराष्ट्राने खूप काही गोष्टी समजावल्या होत्या, पण ती नाही ऐकली. नाही तर मला सांगा, पूर्ण दिवस भरल्याशिवाय पुढं गर्भ बाहेर काढता असतं. फक्त मोठीला आधी होऊ नये म्हणून. काय सामान्य गोष्ट काय, एवढे मोठे मोठे तुम्ही इतिहास बघा. म्हणून ते केलं. पुढं मग ते यांना व्यासांना ते 100 कुंडामध्ये प्रस्थापित करावं लागले, तेव्हा ते 100 कवर झाले. काय म्हणायला उगीचच काय बोलावं आता सांगा तुम्ही. अशा प्रकारची ही स्थिती आहे. एखादी गोष्ट मनात भरली का ती कुठल्याही परिस्थितीत बाहेर काढायची नाही. कितीही समजा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही मला सांगा, पण माझ्या डोक्यातून ते जाणारच नाही. मी ते तशाच प्रकारे करणार म्हणजे करणार. तुम्ही कितीही सांगा, अरे आता आपली परिस्थिती चांगली आहे, दे तिला 1000-2000ची वस्तू. नाही, तिच्या लग्नात तिनं मला धुडकं दिलं, मी पण तिला धुडकंच देणार. आणि ते सांभाळून ठेवलेलं तेच पुन्हा तेच देणार गुंडातून. अशा प्रकार. तर हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी भगवान महादेवासारखे समजावून सांगतायत. तरीसुद्धा लागन उरपदेशु जदपि कहेउ शिव बार बहु. म्हणजे भगवान महादेवाने एकदा समजून नाही सांगितलं, किती
बार भाऊ खूप वेळेला सांगितलं की तू त्यांच्यावर शंका घेऊ नको. तू जसं एक सामान्य राजाच्या मुलासारखं त्यांना पाहू लागली, ते तसं नाही. ते लीला करतायत, तेच माझे इष्टदेव आहेत. ऋषीमुनी सिद्ध त्यांची पूजा करतात, श्रुतीशास्त्र वगैरे त्यांचं स्तवन करतात. तू डोक्यात घेऊ नको. बोले बिहसी महेश हरी माया बलू जानीजिय. आणि मग ती काही ऐकायला तयार नाही. हो, मला नाही पटत, मला नाही पटत, मला नाही पटत. आता असं चुक चक तर चक जाय म्हणे. मग भगवान महादेव म्हणे जाऊ दे आता, काहीतरी देवाची जशी देव करील तसं. देवाची माया, आता काय करणार आपण. भगवान महादेवासारख्याने हात टेकले आणि आता या महिला तिथं हात टेकून बसू राहिले. तिथं भगवान महादेव टेकले तर उठतच नाही. पण त्यांना हे माहीत नाही की त्यांनी सुद्धा आपल्यासमोर हात टेकलेले. सतीसमोर हात टेकून दिले. जाऊ द्या म्हणले आता. बोले बेसी महेशू हरी माया बलू जानीजिय. भगवंताची माया जसं असेल तसं. आपण काही करू शकत नाही म्हणे या गोष्टीला. जो तुम्हारे मन अति संदेहू तो बिन जाई परेछाए तब लगी बैठ आहू बट छाई जब लगी तुम आए हऊ मोहि पाई. अरे मी एवढं तुला सांगितलं तरी तुझ्या डोक्यातला जर संशय जात नसता. जो तुम्हारे मन अति संदेहू. तुला जर खूपच संशयानं घेरला असेल तर परीक्षा घे जाऊन. माझ्या शब्दात तुला पटत नसतील तर मी तरी काय करू आता. तो किन जाई परीक्षा लेहू. जाय म्हणले त्यांची परीक्षा घे. तब लगी बैठ आहू बट छाई. आता आपणही बरंच लांब आलो आहे, अजून कैलास लांब आहे. इथं वडाचं झाड आहे, त्याच्या खाली मस्त सावली आहे. बसतो तोवर परीक्षा घेऊन येऊस तरी तर बसतो बा वाट पाहत. काय करणार. कोणी असलं परीक्षेला गेलं तर ते ध्यान ठेवावं लागतं. म्हणजे कॉप्या बिप्या द्यायला नाही, असं बाहेर बसून ध्यान ठेवावं लागतं. मग येईपर्यंत मग आपण घालायला म्हणत असतो कसं काय गेलं पेपर आहे की नाही. तसं भगवान महादेव म्हणतात मी इथं वडाखाली बसतो, इथं सावली आहे, निवांत आहे, इथं मी बसतो. तू परीक्षा घेऊन ये. काय परीक्षा घ्यायची तुझ्या हिशोबानं. आता मी काही सांगत नाही, कारण तुझ्या मनातला काही संशय जात नाही आहे. माझ्याकडून होतं तेवढं मी सांगितलं आणि जे सांगितलं ते खरं आहे. कारण मी तुझ्या संग कधी खोटं बोललेलो नाही. आत्तापर्यंत कधी कोणतं खोटं बोललेलं नाही. तू मला चांगली ओळखून आहे की आपलं हिशोबच नाही, तो आपला स्वभावच नाही खोट्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळं तुला जे काही ते खरं खरं सांगितलेलं आहे आणि तुला ती गोष्ट पटत नाही पटत तर तू स्वतः जाऊन परीक्षा घेऊन ये. तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो. जब लगी तुम आयहू मोही पाही जैसे जाई मोह भ्रम भारी करेव सो जतनु विवेक विचारी. ज्या अंगाने तुझा मोह तुला मनात झालेला भ्रम जाईल त्या गोष्टीचं तुला परीक्षा घ्यायला परवानगी आहे. पण थोडं विचार करून बरं. हो, विचार करून पाऊल टाकायचं परीक्षा घ्यायला. कारण भगवान महादेव जाणत होते. पण रामचंद्र प्रभूची परीक्षा घेणं एवढं सोपं नाही आहे. एवढं सोपं नाही. थोडं विचार करून करा. हो तिने नुसतं मान हलवली, असं केलं. पण मनातला काही संशय जायला तयार नाही. पाहू उद्या काय करू राहील. Thank you.
जीवन लखन जियाए श्री रघुवीर हरि दुर्लाए सब धर्म जस गावे श्रीपति मंगल गावे वेद विद काल गाने कवि को दिल गई से काहे मरो मंत्र विभीषण माना संगे सब भय सब जग जाना सहस्र लोक पर भानु कमाई कभी गए अग्रज आई रखवारे रखवारे प्रभु रामचंद्र की जय, बजरंग बली की जय, श्री संत गोस्वामी तुलसी